नमस्कार, story.com च्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आपण मुंबई महापालिकेच्या निवडणुका सुरू आहेत आणि आपण आहोत दहिसर मध्ये। दहिसर हा वॉर्ड क्रमांक 3 मध्ये आहोत आणि वॉर्ड क्रमांक 3 मधून या ठिकाणून शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडून रोशनी गायकवाड या ठिकाणी उभे आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। मॅडम, काय सांगता, तुम्हाला उमेदवारी पक्षाने उमेदवारी दिली, आता इतके दिवस या प्रभागामध्ये फिरताय, काय समस्या दिसल्या तुम्हाला? आता सर्वप्रथम या प्रभागामध्ये म्हणजे केतकीपाडा परिसर येतो म्हणजे मोठ्या प्रमाणात, आणि शांतीनगर डोंगरेचा परिसर आहे तो एक छोट्या प्रमाणात येतो। परंतु ह्या पूर्ण प्रभागामध्ये जर आपण पाहिलं तर एक फॉरेस्टचा विषय आहे, पण वन विभाग असल्यामुळे बरीचशी लोक वन विभागाचं कारण सांगून आजपर्यंत या नागरिकांना लाईट आणि पाण्यापासून वंचित ठेवलेलं आहे। इथे गटारांची दुरावस्था आहे, इथे पुरेशा प्रमाणात माय भगिनींना शौचालय नाहीये, त्याच्यामुळे त्यांना उघड्यावर जावं लागतंय। त्याचप्रमाणे इथे पार्किंगचे विषय असतील, प्रदूषणाचे विषय असतील, अशा एक ना अनेक समस्या माझ्या इतक्या दिवसामध्ये निदर्शनास आलेल्या आहेत। जर मी नगरसेविका झाली तर ह्या पूर्ण समस्या सोडवण्याचा माझा पूर्ण प्रयत्न असेल। आता फॉरेस्टचा विषय बोलला तुम्ही, याच फॉरेस्टच्या विषयामध्ये तुमच्यामध्ये आणि इथल्या खासदारामध्ये आमदारामध्ये काय संघर्ष झाला होता? बघा, इकडचे खासदार तर तिकडे डुंकून बघायला आले नाही, जाताचे आहेत पियुष गोयल। म्हणजे माझी खासदार आहेत ते 2 टर्मचे खासदार होते, पण त्यांना अचानक जाग येते आणि अचानक उठून ते समाजसेवक बनून इकडे येतात। आता मला हे प्रश्न त्यांना विचारायचं आहे की ते सरकार केंद्रामध्ये आहे भाजपचं, इथे राज्यात सरकार आहे भाजपचं, त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही भाजपचेच लोक येऊन तुमच्या सरकारच्या विरोधात इथे लोकांना भडकवता, मग तुम्ही लोकांना मूर्ख समजताय का? लोकांना सगळं कळतं। आणि हे जे माझे खासदार आता जनसेवक म्हणून फिरतायत लोकांमध्ये, त्यांच्या मुलाची पण इकडे जमीन आहे, आम्हाला ते पण माहिती आहे। त्याच्यामुळे निव्वळ इलेक्शनच्या तोंडाशी हे इकडे येतात आणि फक्त लोकांना मूर्ख बनवायची कामं करतात। पण आता केतकीपाड्या परिसरातला नागरिक मूर्ख राहिलेला नाहीये, त्यांना हे चांगलं कळतं की ही सगळी त्याच सरकारमध्ये बसलेली माणसं आहेत आणि फक्त वोटसाठी किंवा लोकांना मूर्ख बनवण्यासाठी हे लोक असे वेगळ्या प्रकारचे काही ना काही धंदे उपक्रम करत असतात। तुमच्या प्रभागाला पुढच्या 5 वर्षात कुठं बघाल तुम्ही? बघा, माझ्या प्रभागाचा मी अशा प्रकारचा विकास करेन ना की मुंबईत नव्हे, महाराष्ट्रात नव्हे, पूर्ण भारतामध्ये प्रभाग क्रमांक 3च्या विकासाची चर्चा असेल। ठाकरे बंधू एकत्रित आल्यावर काय परिणाम जाणवते मतदारसंघात? बघा, ठाकरे बंधू एकत्रित आल्यामुळे ह्या महाराष्ट्रातला तमाम मराठी माणूस आणि महाराष्ट्रातला प्रत्येक मराठी माणूस आणि महाराष्ट्रीयन माणूस, हे फक्त म्हणणं नाही की फक्त मराठी माणूस, आणि या महाराष्ट्रामध्ये पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या प्रत्येक समाजाला बाळासाहेब ठाकरेंनी सांभाळलं, त्याच्यानंतर आज उद्धव साहेब ठाकरे सांभाळत आहेत। त्यामुळे मराठी माणसासहितच महाराष्ट्रामधल्या प्रत्येक नागरिकांना खूपच आनंद झालेला ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे। इथला मराठी माणूस एकवटलाय? नक्कीच इथे मराठी माणूस एकवटलाय, कारण प्रचाराच्या निमित्ताने मी घराघरात जाते, जेव्हा ते माझं पॅम्पलेट बघतात त्यांना कळतं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत ही महिला आले, एवढे ते आनंदी होतात। म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे जमात खाना म्हणून एक खोजा मुसलमानांचा एरिया आहे, मी तिकडे गेली, ते मुसलमान लोक मला स्वतः बोलले, मॅडम तुम्ही ठाकरेंच्या आहात उमेदवार? म्हटलं हो मॅडम, जेव्हा 92 साली इथे दंगे झाले तेव्हा तुमचे ठाकरेंचे नगरसेवक होते ज्यांनी आमच्या समाजाची रक्षा केली। आज विचार करा, आज जर एक मुस्लिम समाज हे बोलू शकतो तर ठाकरेंचं कार्य आहे मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये कुठल्या प्रकारचं असेल। त्यामुळे जर मुस्लिम समाज आमच्या पाठीशी आहे तर जे मराठी मतदार आहेत ते 100% नाही, 1001% ठाकरे बंधूंच्याच पाठीशी आहेत। आदित्य ठाकरे आता तुमच्या प्रचाराला येऊन गेले, काय भावना? काय बघा, आदित्य साहेब आले, साहेबांनी सर्वात पहिले एक इथे शब्द मांडलेला आहे की इकडच्या म्हणजे केतकीपाड्या परिसरातलं जे पुनर्विकास करण्याचा घाट ह्या समाजकंटकांनी घातलेला आहे। मी होय समाजकंटकच म्हणेन, पण इकडच्या नागरिकांना सरसकट उचलून पालघरला टाकण्याचा यांचा डाव आहे आणि त्या गोरगरिबांच्या जमिनीमध्ये त्यांना मोठमोठे मॉल्स आणि हॉटेल्स बांधायचे आहेत। आदित्य साहेबांनी इकडे सगळ्यांना सांगितलेलं आहे की आम्ही प्रत्येक गोष्टीची विचारणा करू आणि इकडच्या नागरिकांना इकडेच पुनर्वसन करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असं आदित्य साहेब बोलून गेलेत। आज या होत्या रोशनी गायकवाड। या भागात त्यांना या ठिकाणी शेरनी म्हणून ओळखलं जातं, तर याच ठिकाणी आता आदित्य ठाकरे यांच्या प्रचारासाठी आले होते। तर आता 15 तारखेला निवडणूक मतदान आहे, 16 तारखेला काय निकाल लागू आपण तुम्हाला story.com च्या माध्यमातून सांगूच। कॅमेरामन दीपक सावंतसह मी प्रकाश पाटील, story.com मुंबई।